हाय नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय भागवत आहे। विजय भागवत व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज गोपाळकाला निमित्त आम्ही दहीहंडी मन करत आहे। दहीहंडीसाठी मी मटकी वगैरे आणलं आहे। आता या मटकीला मी डेकोरेशन करणार आणि आपल्याकडे रशी नाही म्हणून आपण ही रशी वापरणार मटकी बनवण्यासाठी। तर चला आपण बघूया ही रशी मी कशी अशा पद्धतीने बांधतो जी आपली मटकी व्यवस्थित आहे आणि दहीहंडीची मटकी कशी सजवायची, त्याच्यावर डेकोरेशन आणि आतमध्ये काय काय टाकायचं हे मी तुम्हाला दाखवतो। चला मित्रांनो, मी मटकी सजवायला घेतली आहे। आता मटकीचा वरचा भाग मी येलो कलरने डिझाईन केला आणि माझ्याकडे जे राहिलेले कलर्स आहेत त्या तर मी अजून मला डेकोरेशन करतो। अशा पद्धतीने आपण मटकी डेकोरेट केली आहे, एकदम सिंपल डिझाईनची। तर आता या मटकीला आम्ही या रशीच्या सहाय्याने बांधून घेतो आणि बाकीच्या गोष्टी कंप्लीट करतो। चला, मटकी डेकोरेशन झाली आहे। मी नायलॉनची रशी वापरली आहे सध्या। नायलॉनच्या रशीने एकदम असा लुक आला। आता आपली पुढची प्रोसेस आहे 5 आंब्याची पानं, आंब्याची डहाळ्या, पाणी, दही, नारळ। मित्रांनो, मटकी डेकोरेशन झाली आहे। मटकीमध्ये आपण दही, हळद, कुंकू, फ्लावर फूल वगैरे सगळं हे टाकले। आता आपण पुढची प्रोसेस बघा। अशा पद्धतीने नारळ ठेवायचा। ही मटकी डेकोरेशन झालेली आहे। आता आपण गोपाळकाल्यासाठी मटकी व्यवस्थित दहीहंडीला बांधूया। बघा मित्रांनो, मटकी बांधण्याची तयारी चालू केली आहे। आम्ही एकदम सिंपल मटकी डेकोरेशन बघा कसं दिसतंय। आता इथं आमची हंडी आता आमची हंडी आम्ही बांधतोय। तर हंडी बांधल्यावर लुक बघा कसा दिसतो, बघूया आपण। मित्रांनो, आमच्या वाडीतील मिनी दहीहंडी रेडी आहे, बघू शकता तुम्ही। आम्ही एकदम लहान मुलांसाठी 2 थरं होतील अशी दहीहंडी इथं बांधली आहे। बघा ही आमची दहीहंडी यावर्षीची 2024 वेलणकर प्लॉटमध्ये। तर थोड्या वेळात आम्ही दहीहंडी फोडू, थोड्या वेळानंतर पाऊस वगैरे आल्यावर। तर स्टेट होईल। यावर्षी 2024 वेलणकर फार्ममध्ये आम्ही सगळे मिळून ही मस्त यावर्षीची दहीहंडी उभारली आहे। कमी वेळात आम्ही एकदम सिंपल डेकोरेशनमध्ये आम्ही लगेच हे केली लहान मुलांसाठी। तर पाऊस वगैरे पडलं की आपण ही दहीहंडीचा कार्यक्रम, फोडायचा कार्यक्रम चालू करू, बघूया। दोन्ही बाय एका पाया दिला हातात तुझ्या एक पाय सांगेल काय फक्त बसून